लहानपणी गल्ल्यात नाणे टाकण्याचा तो आवाज आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात दर्शवतो. ही शिस्त आपल्याला भविष्यातील मोठ्या बचतीसाठी तयार करत असते. या टप्प्यावर गरजा आणि इच्छा यातील सीमारेषा स्पष्ट होणे आवश्यक आहे. मूलभूत गरजांना प्राधान्य देऊन अनावश्यक इच्छांवर नियंत्रण मिळवणे हे जबाबदार आर्थिक नियोजनाचे मूळ आहे. अनेक जण हीच सवय मोठेपणीही कायम ठेवतात. कष्टाने कमावलेला पैसा डब्यात किंवा बँकेच्या साध्या खात्यात निष्क्रिय पडून राहतो. पण साठवलेला प्रत्येक रुपया सुरक्षित आहे असे वाटत असतानाच त्याची ताकद कमी होत असते. हा आलेख दर्शवतो की गेल्या दशकात 100 रुपयांची खरेदी क्षमता कशी कमी झाली. महागाईमुळे वस्तूंनी आपल्या किमती वाढवल्या, तर तुमच्या निष्क्रिय पैशाचे मूल्य मात्र आहे तिथेच राहिले किंवा घटले. जेव्हा महागाईचा दर तुमच्या बचतीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असतो, तेव्हा तुमची संपत्ती वाढण्याऐवजी हळूहळू कमी होत जाते. हे मूल्य टिकून ठेवण्यासाठी पैशांना अशा ठिकाणी गुंतवणे आवश्यक ठरते जिथे वाढीचा वेग महागाईपेक्षा अधिक असेल. या पर्यायांपैकी एक म्हणजे शेअर. समजा तुम्ही एका यशस्वी व्यवसायाला विस्तारण्यासाठी भांडवल दिले आणि त्या बदल्यात तुम्हाला व्यवसायाचा एक अंश मिळाला. हा अंश म्हणजेच शेअर, जो तुम्हाला नफ्याचा वाटेकरी बनवतो. आधुनिक अर्थव्यवस्थेत मोठे उद्योग आणि कारखाने उभे करण्यासाठी प्रचंड भांडवलाची गरज असते. शेअर बाजार कंपन्यांना लाखो लोकांशी जोडून भांडवल उभे करण्यास मदत करतो, ज्यामुळे औद्योगिक प्रगतीला वेग मिळतो. ही भागीदारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा BSE सारख्या संस्थांच्या माध्यमातून घडते. भारतातील ही सर्वात जुनी आर्थिक संस्था आजही गुंतवणुकीच्या विश्वात महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE आणि त्यातील आघाडीच्या कंपन्यांचा निफ्टी 50 हा निर्देशांक आज देशाच्या आर्थिक प्रगतीचा आरसा मानला जातो. पॅन आणि आधार कार्डशी जोडलेले डीमॅट अकाउंट वापरून कोणताही सामान्य माणूस या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. ही प्रणाली तुमची मालकी आणि व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाईन केली आहे. ही एक पारदर्शक आणि कायदेशीर यंत्रणा आहे. इथे गुंतवणूक करून तुम्ही केवळ पैसे लावत आहे, तर थेट देशाच्या औद्योगिक विकासात भागीदारी स्वीकारता. शेअरच्या किमतींचा कल ओळखण्यासाठी चार्ट्सचा वापर केला जातो. तांत्रिक विश्लेषण आपल्याला हे शिकवते की बाजारातील खरेदीदार आणि विक्रेत्यांचे वर्तन चार्टवर विशिष्ट पॅटर्न्स निर्माण करते. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या शेअरची किंमत सलग खाली येते आणि एका पातळीवर थांबते, हा पहिला तळ किंवा बॉटम 1. ती थोडी वर जाऊन पुन्हा खाली येते, पण आधीच्या तळाच्या खाली जात नाही. दुसरा तळ बनल्यावर चार्टवर W आकार तयार होतो. जेव्हा किंमत Wच्या मधल्या अडथळ्याला ओलांडते, त्याला ब्रेकआउट म्हणतात. हा पॅटर्न खरेदीदारांचे वर्चस्व दर्शवतो. चार्ट्सवरील हे पुरावे गुंतवणूकदारांना माहितीवर आधारित निर्णय घेण्यास मदत करतात. यामुळे भावना किंवा अफवांच्या आहारी न जाता शिस्तबद्ध गुंतवणूक करणे शक्य होते. संपत्ती निर्मितीची खरी ताकद चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंडिंगमध्ये आहे. यामध्ये तुम्हाला केवळ मुद्दलावरच नाही, तर मिळालेल्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळत जाते. या आलेखातील साधी बचत संथपणे वाढत आहे. पण चक्रवाढ व्याजाची रेषा पहा. ती सुरुवातीला संथ असली तरी ठराविक काळानंतर ती प्रचंड वेगाने वर झेपावते. ही वाढ घातांकी असते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. तुम्ही गुंतवणुकीला जितका जास्त वेळ द्याल, तितका चक्रवाढ व्याजाचा परिणाम अधिक प्रभावशाली ठरतो. हे एक असे इंजिन आहे जे दीर्घकाळात तुमच्या लहान बचतीला मोठ्या संपत्तीत रूपांतरित करू शकते. त्यासाठी केवळ संयम आणि सातत्याची आवश्यकता असते. 99% लोक अपयशी ठरतात कारण ते बाजाराकडे शिस्तबद्ध गुंतवणुकीपेक्षा जलद नफा मिळवण्याचे साधन म्हणून पाहतात. घाई आणि अज्ञानामुळे होणाऱ्या चुकांमुळे नुकसानीची शक्यता वाढते. अनेकांच्या मनात शेअर बाजाराविषयी असलेली भीती अज्ञानातून येते. या गोंधळाच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही त्यातील गणित समजून घेता, तेव्हा तो केवळ धोका न राहता संधी बनतो. आर्थिक साक्षरतेची ही दृष्टी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीला देणे महत्त्वाचे आहे. मुलांना लहानपणापासूनच पैशांचे मूल्य आणि गुंतवणुकीचे महत्त्व शिकवणे हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा वारसा असेल.